सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद। घेईन मी जन्म देवा पनसागर समीर सरी रा बाबा गा माबारसा गा माबारसा सा सा घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म यादसाठी देवा निसगर सानी पदमा बगा मगर सा देना में जन्म घेईना 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 में जन्म यासाठी देवा मनसागर शरीर शरीर घेईना मी जन्म घेईना मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म यादसाठी देवा 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 घेईन मी जन्म सा ग म प म प ग म ग रे सा चरण सेवा सारावया तुझी चरण सेवा तुझे चरण सेवा सारावया तुझे चरण सेवा सेवा सारावया तुझी चरण सेवा सारावया सारावया तुझे तुझे चरण सेवा सारावया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संताचे पूजन मनसागर शरीर शरीर बाबा गा सा 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 चरण सेवा
लोटांगण महाद्वारी 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 हरी लोटांगण महाद्वारी pani saga ni saga ma pa ga ni saga ma pa ni da pa ma pa ga ni saga ma pa ma pa ga ma pa ni da ni da ma pa ga ma ni saga ma pa ni sa ni da pa ma ga ma pa ni sa ni da pa ma pa ga pa ni sa ma pa ga ma pa ni sa ma pa ga ma pa ni sa Papa ni sagar sari bari sari sari to mampu bangun sasa papa kamu bani sasa papa kamu bani sasa galu lotangan sasa galu गालो लोटांगण महाद्वारी गालो लोटांगण महाद्वारी गालो लोटांगण हे गालो घालो लोटांगण हे घालो लोटांगण महाना महाद्वारी घालो घालो लोटांगण महाद्वारी हे घालो लोटांगण हे महाद्वारी घालो लोटांगण हे ना ना घालू लोटांगण घालू 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 लोटांगण अपने सागर सारे पानी सारे सारे दाबा पापा गा मा पानी सा पापा गा मा पानी सा पापा गा मा पानी सा 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 गालो लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण
जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आणि कसायासन करीन धरियास होईन उदास सर्व भावे हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्ष घरी कामारी ते दासी मोक्ष घरी कामारी ते दासी होय सांगोईसी तू कामने हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन तुसरे शरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सदूरदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयदं जाढ्यन्धकारां पहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां
शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा जयांची केली स्मरण हो या सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु राजांनाही उपदेश करणारे ऐका राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्य रागरसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल याचा आवाज स्पष्ट दे हरी थोडं कडक आवाज द्यायला आणि नॉर्मल बिको द्या हरी थोडं बिको द्या विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य हरिभक्ती पारायण वैकुंठवासी अण्णासाहेब महाराज आनंदी व हरिभक्ती पारायण वैकुंठवासी सुरेंद्र महाराज आनंदी श्री क्षेत्र देवगिरी यांच्या कृपा प्रसादाने हरिभक्ती पारायण वैकुंठवासी महंत मेहरदास हरिदास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्ती पारायण गुरुवर्य बाबासाहेब महाराज आनंदी श्री क्षेत्र देवगिरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गावातील ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यातील द्वितीय दिनाची कीर्तनरूपी सेवा मला करण्याचं भाग्य लाभलं ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग लाभला असे आमच्यावरती नितांत शुद्ध प्रेम करणारे खरं तर हरिभक्ती पारायण वैकुंठवासी मनोहरजी महाराज तिडके यांच्या दिंडीमध्ये येणारी सगळी मंडळी असतील मला सगळ्यांचाच या ठिकाणी नामोल्लेख आणि परिचय नसल्या कारणाने त्यातल्या त्यात इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे मला लाभला ते आमच्यावरती नितांत शुद्ध प्रेम करणारे परमार्थ प्रेमी संभाजी अण्णा आणि त्याचबरोबर परमार्थ प्रेमी बबन तात्या त्याचप्रमाणे आपल्या गावचे भूमिपुत्र महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य ज्यांची संभाजीनगरामध्ये एक संगीत शिक्षण संस्था देखील आहे असे गुरुजी हरिभक्ती पारायण संगीत विशारद दिलीपजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांना सुरुवातीची अत्यंत सुंदर चाल गायनामध्ये ज्यांनी साथ केली असे हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक
संगीत विशारद हरिभक्ती पारायण आदरणीय कैलासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यातही मृदंगाची अत्यंत सुंदर चाल, मृदंगाची या ठिकाणी अत्यंत सुंदर साथ महाराज या ठिकाणी करतायत. खरं तर चाल महाराज आपण गात होतात सुरुवातीची, पण महाराजांच्या अंगातून घाम निघला होता. आपल्या सर्वांसाठी दोन ओळी बरं, सर्वांसाठी. संगीत ही ईश्वर की देन है, हर सुर में बसे हे राम. संगीत ही ईश्वर की देन है, हर सुर में बसे हे राम. रागी जो राग गाए तो रोगी को भी मिले आराम. ही संगीताची ताकद आहे. विवेकानंदांचं एक गोड वाक्य आहे, आर्ट इज लँग्वेज ऑफ हार्ट. आवाज आणखी थोडा घुमतोय, कडक द्या आणि घुमणं कमी करा. कला ही हृदयाची भाषा असते, पण ती कळण्यासाठी मंडपात माणसं बसून चालत नाही. त्यांच्यातली कला प्रियता जिवंत लागते. माऊली ज्ञानोबारायांनी कोणाला काय दिलं महाराज याचं मोजमाप नाही. आळंदी तीर्थक्षेत्री जो जो गेला, माऊलीने त्याला रिकाम्या हाती कोणालाच पाठवलं नाही. कोणाला आवाज दिला, हात मधुर आहे, कोणाचा स्वभाव मधुर आहे, कोणाचं वक्तृत्व मधुर आहे. आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली. आज विज्ञानाची प्रगती किती ऐका. इकडून उसाची मोळी टाकली की तिकडून साखरेचं पोतं बाहेर येतं. ही विज्ञानाची प्रगती आहे. ऐकताय ना? इकडून उसाची मोळी टाकली तर तिकडून साखरेचं पोतं बाहेर येतं. ही विज्ञानाची प्रगती. पण इकडून किती आडमुठा 68 पोरगा तुम्ही 4 वर्ष आळंदीत घाला, 4 वर्षामध्ये तो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजांच्या सानिध्यामध्ये एवढा अभ्यास करतो. 4 वर्षांनी तो बाहेर येताना कीर्तनकार म्हणूनच बाहेर पडतो. ही आमच्या सद्गुरूंची ताकद आहे. हे माझ्या माऊलींचं वैभव आहे. यह दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, यह दर्द दुख मिटाए जाते हैं. यह दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, यह दर्द दुख मिटाए जाते हैं. अरे दुनिया के ठुकराए हुए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. ही माऊलींचं वैभव आहे. ही ताकद संतांनी निर्माण केली. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, मी हे सुरुवातीला का सांगते. विशेष या ठिकाणी तरुण वर्ग उभा आहे. आज वारकरी संप्रदायाची ताकद मी सांगते. अंतराळाचं संशोधन करणारी एक संस्था आहे नासा. त्या नासा संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती माऊली ज्ञानोबारायांचं 9 ओव्यांचं पसायदान हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लावले. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. कीर्तनासाठी विशेष उपस्थित माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग विशारद हरिभक्ती पारायण आदरणीय कल्याणजी महाराज तिडके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण माऊली महाराज हरिभक्ती पारायण बाबा आदरणीय रावसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्ती पारायण आदरणीय भाऊसाहेबजी महाराज हरिभक्ती पारायण लक्ष्मणजी महाराज हरिभक्ती पारायण आमचे विनेकरी बाबा लक्ष्मणजी महाराज. मी विनेकरी बाबांचं नाव आवर्जून घेत असते बरं का. याचं कारण असं आहे, कीर्तन करत असताना जर कीर्तनकाराचं होऊ नये, पण कीर्तनात जर जय विठ्ठल झालं, कळतंय ना, तर राहिलेलं कीर्तन विनेकरी बाबांना पूर्ण करावं लागतं. हरिभक्ती पारायण आदरणीय संगीत विशारद आकाशजी महाराज हरिभक्ती पारायण कचेश्वरजी महाराज. त्याचप्रमाणे आमचे चोपदार बाबा उभे आहेत. पेटीची सुंदर साथ करणारे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातून आलेली सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, उपस्थित श्रोतृवृंदांमध्ये माझा मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, आबाल वृद्ध असतील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन आहे, साऊंड सर्व्हिस आहे. माऊलींना शेवटपर्यंत विनंती असेल की तुम्हाला योग्य वाटेल आणि गोड वाटेल असा आवाज देत चला. त्याचप्रमाणे या कीर्तनाचं चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या YouTube चॅनलचे दोन्ही दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. कीर्तन झाल्याच्या नंतर दोघांचाही फोटो दोघंही काढून घ्या, कारण आपला फोटो आपल्याला काढताच येत नाही. फोटोग्राफरला म्हटलं दादा तुझा फोटो काढ, तर तो म्हणतो ताई माझ्या हातात काय आहे, कॅमेरा निकालू सो तब तेरा. माझ्या हातात काहीच नाही. हे पडद्यामागचे कलाकार असतात. उपस्थित श्रोतृवृंदांमध्ये मातृवर्ग, पितृवर्ग, आबाल वृद्ध कुणाचा नामोल्लेख करायचं जर राहून गेलं असेल, फार फार तरी काय सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. मस्त ग हे पायावरी
या वारकरी संताच्या विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. अभंग तुकोबरायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंग 5 चरणाचा आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबारायची प्रतिज्ञा आहे. लक्षात घ्या, प्रतिज्ञा वेगळी, मागणी वेगळी आणि प्रार्थना वेगळी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी याला प्रार्थना म्हणा. हेची दान देगा देवा याला मागणी म्हणा. आणि प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिज्ञा आहे. या बाबतीत शास्त्राने 3 वर्गाचं चिंतन केलंय: अवज्ञा, आज्ञा आणि प्रतिज्ञा. अवज्ञा कोणी करावी, आज्ञा कोणी करावी आणि प्रतिज्ञा कोणी करावी, या एक एक मुद्द्याचा विचार आपण करू. विठ्ठल विठ्ठल पहिला मुद्दा चिंतना करता घ्या, अवज्ञा. अवज्ञा कुणी करावी, अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. आपली कुणी अवज्ञा केली तर आपल्याला आवडत नाही, पटत नाही, रुचत नाही. मग इतरांची अवज्ञा करण्याचा आपल्याला अधिकार कुणी दिला? शास्त्र सांगतंय की अवज्ञा करू नका. काही ज्येष्ठ श्रेष्ठांनी केली, ती कोणत्या भूमिकेवरती केली, ती भूमिका अत्यंत महत्वाची आहे. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू. राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राजमाता निंदू भरती केली. प्रल्हादाने आपल्या पित्याची अवज्ञा केली प्रभू नारायणाच्या प्राप्ती करता. भरताने आपल्या मातेची अवज्ञा केली प्रभू श्रीरामांच्या प्राप्ती करता. विभीषणाने आपल्या भावाची अवज्ञा केली प्रभू श्रीरामांच्या प्राप्ती करता. अवज्ञा करू नये असं शास्त्र सांगतंय, पण देवाची प्राप्ती होत असेल तर अवज्ञा जरूर करा. देव जोडे तरी करावा अधर्म. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंतना करता घ्या, आज्ञा. आज्ञा कुणी करावी? आज्ञा एक तर वेदांनी करावी, आज्ञा देवाने करावी आणि आज्ञा संत महंतांनी करावी. वेदाची आज्ञा आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आज्ञा देव करतोय, देवाची आज्ञा आहे. झडझडोनी वाहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिये पावसी अव्यंग निजधाम माझे. आणि संत सुद्धा आज्ञा करतात, आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा. या संसारा उठा वेग करा, हे या संसारा उठा
आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठा वेग करा शरणाचा उद्धारा पांडुरंगा ही संतांची आज्ञा आहे. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा चिंतना करता घ्या. प्रतिज्ञा कुणी करावी? सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला मोल नाही महाराज. इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाहीत. प्रतिज्ञा कुणी करावी? ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होत असेल अशा ज्येष्ठ श्रेष्ठांनी प्रतिज्ञा करावी. मला सांगा, रावणाला ओळखत नाही असा माणूस जगात नाही. मला वाटतंय रामाला कमी ओळखत असतील एवढे लोक रावणाला ओळखतात. त्याच्या संपत्तीचं वर्णन काय करावं? कोटी घरे जेथ काशा आणि तांब्याची तुम्ही बोलत चला खालचे शुद्ध कांचनाची तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा संपदाई भरी तुका म्हणे जाती संपदाई भरी तुका म्हणे जाती संपदाई हरे तुका म्हणे जाती संपदाई भरी सांगत कबडी गेली सांगत कबडी केली नाही सांगत कबडी केली नाही. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद.